नमस्कार, मी रोहिणी पाटील रोहिणीज क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण बनवणार आहे हे ब्युटिफुल क्लिप्स. टिकटॉकच्या पिनला मी बनवलेले असं ब्युटिफुल क्लिप्स पफ स्टिचने बनवलेले आहेत आणि चिकटून दिलेले आहेत. ठीक आहे, चला मग आपण हे क्लिप्स कशा बनवायच्या ते बघूया. मी हे आता पेअर बनवलेला आहे. याचा पेअर कसा बनवायचा तर मी तुम्हाला दाखवते. ही क्लिप त्यासाठी आपण घेतलेला आहे ग्रीन कलरचा वूल, हा पिंक कलर घेतलेला आहे. शिवाय एक क्लिप लागणार आहे आपल्याला, कटर आणि निडल लागणार आहे. शिवाय आपल्याला ते चिकटवण्यासाठी हा B7000 ग्लू लागणार आहे. चला तर मग आपण ही क्लिप बनवायला सुरुवात करूया. सर्वात प्रथम आपल्याला ग्रीन कलरची वूल घ्यायची आहे. ग्रीन कलरची वूल काय करायची, मॅजिक रिंग बनवतो ना आपण, तुम्हाला याआधी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे मी. मॅजिक रिंग बनवून घ्यायची आणि मॅजिक रिंगमध्ये काय करायचं, पहिल्यांदा 2 चेन टाकून घ्यायच्या. 2 चेन टाकल्यानंतर पफ स्टिच बनवायचे. तिथे आपल्याला 3 वेळा हे राऊंड घ्यायचं. 1 2 3. खालचा आहे म्हणून आपण कमी वेळा घेतलं आहे. मैत्रिणींनो, हा खूप लांब असा ओढून घ्यायचा नाही, छोटंसं बुटकंच घ्यायचं आहे आपल्याला. याच्यातून काढलं, इथून काढलं. पफ स्टिचला आपण इथे 2 चेन घेऊन बंद करतो, पण तसं करायचं नाही. हा एक घेतला, डायरेक्ट तिथे पुढचा याला दुसरा पफ स्टिच घ्यायचा. 2 3 3 3 याचं एक स्टिच करायचं. हे पहा, ह्या पद्धतीने करायचं आहे आपल्याला. 1 2 3. सगळ्यात सोप्या सोपी अशी क्लिप आहे, झटपट होणारी. तुम्ही लहान मुलींना गिफ्ट देऊ शकता, नवरात्रीमध्ये कन्यापूजनला गिफ्ट देऊ शकता, बड्डेला रिटर्न गिफ्ट म्हणून देऊ शकता, किंवा असंच कुणी घरी आलं तर त्यांनाही लहान मुलींना देऊ शकता. हे आपण हे किती घेतलेले, 5. 1 2 3 4 5 पफ स्टिच झाल्यानंतर 2 चेन करून घ्या आणि याच्यामध्ये टाकून स्लिप स्टिच आणि हा थ्रेड एक चेन घेऊन कट करून टाका. इथे आपलं ग्रीन कलरचं काम झालं आहे. थोडंसं काय करा, हा जो थोडंसं ओढून घ्या सुरुवातीला, नंतर आपण पॅक करणार आहोत. सध्या राहू दे, एवढंच कमी ओढून घेतलं. ठीक आहे, हे आपलं बेस झालं. आता याच्यावरती आपल्याला पिंक कलरने वरचे पफ बनवायचे आहेत. त्यासाठी काय करायचं, हा जो 2 पफच्या मधले गॅप आहे त्याच्यामधून पहिल्यांदा थ्रेड काढून घ्या. हा बुटाला गुंडाळून घ्या. हा थ्रेड असा पकडा आणि याच्यातून काढून घ्या. ठीक आहे, आणि इथे एक चेन घ्या. चेन घेतल्यानंतर तुम्ही हे ग्रीन खाली जाऊ द्या, हा घट्ट ओढून घ्या. ओढल्यानंतर काय करायचं, इथे 2 चेन घ्यायच्यात आणि पहिले कसा पफ घेतला होता तसा पफ घ्यायचा याच्यामध्ये. पण इथे आपण खाली 3 वेळा घेतलं आहे, इथे आपण 5 वेळा घेऊया. 1 2 3 4 5. कमीत कमी वूलमध्ये हे सुंदर असं क्लिप तयार होतं. एक झालं, दुसरं आहे बघा. नंतर काय करायचं, दुसऱ्या 2 गॅपमध्ये परत सेम 5 वेळा घ्यायचा. परत तिसऱ्या गॅपमध्ये हा थ्रेड मात्र घट्ट ओढून घ्या, नंतर कट करून टाकू आपण त्याला. म्हणजे आता खाली आपण 5 वेळा ग्रीन घेतलेले आहेत, इथे 4 वेळा येईल. तुमच्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त पण करू शकता. ॲक्च्युली हे जे बनवलेलं आहे पायनॅपल स्टिचचं, आपण हे तुम्ही किचनला पण किचन रिंग अडकून असं करू शकता तयार. आता हा शेवटचा 4था. 5 स्टिच झाले. इथे 2 चेन घ्या. ही आपली एक लाईन झाली. तर हा फिरवून घ्या आणि आता परत ह्या 2च्या गॅपमध्ये परत सेम पफ स्टिच बनवायचे आहेत. पाच वेळा घेतलेले आपण राऊंड, त्यामुळे त्याला दाटपणा येईल. नेक्स्ट गॅपमध्ये 1 2 3 4 5. नेक्स्टमध्ये
1 2 3 4 आणि 5. 3 झाले म्हणजे 5 होते, 4 3 परत 2 चेन. आता इथे तुमचे 2च तयार होते. मैत्रिणींना मागे सांगितल्याप्रमाणे पफ स्टिच घेताना हे जेव्हा ओढतो आपण तेव्हा इथे बोट ठेवायला विसरू नका, नाहीतर तो व्यवस्थित येणार नाही. 5 वेळा झालं. हे पहा मस्त झालं ना. शेवटचा लास्ट पफ आता तर लास्ट पफ झाल्यानंतर एक मिनिट, परत इथे गोंधळ झाला माझा जरा, परत करते हा पफ स्टिच. दोन चैन घ्या आणि ह्या पहिला पफ स्टिच घेतला ना तिथे स्लिप स्टिच. तुम्ही इथेच दोरा कट केला चैन घेऊन तरी चालेल, पण मी इथे पूर्ण चैन घेतलेल्या आहेत साईडला. प्रत्येक ह्याच्यामध्ये बघा त्या लूपमध्ये स्लिप स्टिच घेतलेल्या 2 चैन घेऊन. आणि इथे लास्ट चैन घेऊन हा थ्रेड मी कट केला. बघा सुंदर असं हे तयार झालं की नाही. आता काय करायचं माहिती, हे जे आहे हा थ्रेड याच्यामध्ये हाईड करून टाकू आपण. आणि हे जे घट्ट ओढून घ्या आता ग्रीन कलरचं, आणि हा पहिला ग्रीन आणि हे दोन्ही ग्रीनची 2 गाठ मारून घ्या. गाठ मारून घेतल्यानंतर हा दोरा याच्यामध्ये काढून हाईड करून घ्या, म्हणजे एकदम खाली नको तो लोंबायला. दोन्ही दोरे ग्रीन कलरचे काढून घ्यायचे. तू 1-2 वेळा काढा तसेच. ठीक आहे. आणि आता काय करा, हे दोरे कट करून टाका. पहिला आलेला तसं हे दोन्ही बाजूने सेम दिसतं, पण आपल्याला दोरा कट केलेला लक्षात येतो हे. आणि आता काय करायचं आहे, क्लिप काय करायची एखाद्या पुठ्ठ्याला लावा अशी. ठीक आहे. आणि त्याला काय करा, B7000 ग्लू जो आहे तो व्यवस्थित लावून घ्या. B7000 ग्लूने तुम्ही मेटल पण चिकटवू शकता. याची पकड जरा पक्की असते. हा तुम्ही ग्लू घरी आणूनच ठेवा. व्यवस्थित ग्लू लावून घेतला. 1-2 मिनटं थांबा, 2 सेकंद. आणि हे जे आहे आता केलेलं ह्याचा दोरा बघा खालच्या बाजूने कुठल्या बाजूने येते त्या बाजूने त्याला व्यवस्थित स्टिक करून घ्या. स्टिक झाल्या त्याला हलवू नका. थोडा वेळ चांगलं पक्क होऊ द्या. हे एक अर्ध्या तासापूर्वी मी हे स्टिक केलं होतं पा. बघा ह्या अशा क्लिप्स बनवलेल्या आहेत मैत्रिणींनी मी. तुम्हाला कशा वाटल्या, आवडल्या का, मला कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि आणखी नवीन नवीन क्लिप्स किंवा नवीन नवीन वस्तू बघण्यासाठी तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल. कशा वाटल्या तुम्हाला ह्या टिकटॉकच्या पिना. धन्यवाद मैत्रिणींनो.